नमस्कार, मी स्वप्नील तांबेकर. फ्युचर प्रो एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. IBPS ज्या वर्षभर एक्झाम घेतं त्या एक्झाममध्ये सगळ्यात महत्त्वाची एक्झाम म्हणजे ग्रामीण बँकेची ही परीक्षा, याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि या नोटिफिकेशनमध्ये नेमकं काय डिटेल्स आहेत हे डिटेल्स मी तुम्हाला घेऊन येणार आहे. आणि त्याचबरोबर ही परीक्षा मराठीतून देखील देता येते. त्याचबरोबर जे आपले महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर जी मुलं राहतात त्यांना थोडंफार कन्नड येतं, त्यांच्यासाठी देखील ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे असं मला वाटतं. त्यामुळे नेमकं या नोटिफिकेशनमध्ये काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर जे नोटिफिकेशन आलेलं आहे हे IBPSचं नोटिफिकेशन आहे. IBPS दरवर्षी ऑफिसर आणि क्लर्क ह्या ज्या सरकारी बँका आहेत त्यामधले ऑफिसर आणि क्लर्क यासाठी रिक्रुटमेंट करत असते. ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. याची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं फ्युचर प्रो एज्युकेशनचं टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करा. त्याच्यावर तुम्हाला याची PDF मी टाकलेली आहे, मिळून जाईल. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲज वेल ॲज कमेंट सेक्शनमध्ये देतो. तो कृपया ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. ह्या एकाच नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला ऑफिसर आणि क्लर्क यांची रिक्रुटमेंट होणार आहे. सो कशाची होणार आहे तर ऑफिसर 3 स्केलचे असतात, 3 ग्रेड म्हणूया आपण. स्केल 1, 2, 3 चे ऑफिसर आणि ऑफिस असिस्टंट म्हणजे क्लर्क. ऑफिसरला आपण प्रोबेशनरी ऑफिसर म्हणतो आणि क्लर्कला ऑफिस असिस्टंट असं या नोटिफिकेशनमध्ये म्हटलेलं आहे. ग्रामीण बँकांची नोटिफिकेशन आहे. तर हे एवढ्या तुम्ही पोस्ट बघितल्यानंतर कन्फ्यूज होतात मुलं की नेमकं मी किती फॉर्म भरायचे आहेत मला. तर लक्षात घ्या, तुम्ही 2च फॉर्म भरू शकता. यापैकी एक असेल तुमचा ऑफिसरचा आणि दुसरा असेल तुमचा ऑफिस असिस्टंट, ज्याला क्लर्क म्हणून देखील ओळखलं जातं. असे 2 फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत. ऑफिसरमध्ये तुम्हाला स्केल 1 किंवा स्केल 2 किंवा स्केल 3 यापैकी एकच फॉर्म भरायचा आहे. स्केल 1 जनरली आपण सगळेजण एलिजिबल आहोत, ज्याला PO म्हणून ओळखलं जातं, आणि ऑफिस असिस्टंट असे 2 फॉर्म तुम्हाला भरावे लागतील. आता पुढे जाऊया. महत्त्वाच्या तारखा बघा. हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2025 आहे. या शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहू नका, कारण नंतर खूप सर्व्हरवर लोड येतो, फॉर्म भरला जात नाही. याच्या अगोदरच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. यामध्ये टप्पे कोणते आहेत तर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू असे 3 टप्पे आहेत. यापैकी इंटरव्ह्यू हा फक्त ऑफिसरला आहे आणि क्लेरिकलच्या पोस्टला इंटरव्ह्यू नाही. तर जी पूर्व परीक्षा आहे, ज्याला प्रिलिमिनरी एक्झाम असं म्हटलं जातं, ही ऑफिसरची जी आहे ती नोव्हेंबर 2025 मध्ये आहे. आणि जी क्लर्क, ज्याला ऑफिस असिस्टंट आपण म्हणतो, त्याची डिसेंबर 2025 मध्ये पूर्व परीक्षा आहे. जी मुलं पूर्व परीक्षा पास होतील तीच मुख्य परीक्षेला जातील. मेन्स होईल त्यांची. ऑफिसरची मेन्स ही नोव्हेंबर मध्ये होईल आणि म्हणजे लगेचच, प्रिलिमच्याच महिन्यात आहे बघा, 10-15 दिवसामध्ये रिझल्ट लागतो, लगेच मेन्स होऊन जाते. त्यानंतर क्लर्कची किंवा ऑफिस असिस्टंटची डिसेंबरमध्ये होईल. म्हणजेच याचा देखील पूर्व परीक्षेचा रिझल्ट फक्त 10 ते 15 दिवसामध्ये होतो. किती फास्ट प्रोसेस आहे लक्षात घ्या. नोव्हेंबर-डिसेंबर पासून तुमची परीक्षा सुरू होणार आहे. इंटरव्ह्यू जो आहे हा फक्त ऑफिसरला होतो. स्केल 1 किंवा 2 किंवा 3 ला जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर तो जानेवारी-फेब्रुवारी मध्ये होणार आणि तुमचे सगळे मार्क कॅल्क्युलेट करून फायनल रिझल्ट जो आहे तो फेब्रुवारी-मार्च मध्ये होणार. म्हणजे सप्टेंबर मध्ये हे नोटिफिकेशन आलेलं आहे, नोव्हेंबर मध्ये परीक्षा होणार, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 4 महिन्यामध्ये तुमची ही हे रिक्रुटमेंट पूर्ण होणार आहे. माझ्या मते पूर्ण भारतामध्ये अजून असली कुठली परीक्षा नसेल जी 4 महिन्यामध्ये रिझल्ट देते. सो जर फास्ट रिझल्ट पाहिजे असेल, ट्रान्सपरन्सी पाहिजे असेल, तुम्हाला नक्की या परीक्षेला अप्लाय करायला पाहिजे. तर ही जी परीक्षा आहे यामध्ये भरपूर जागा आहेत, पण यामध्ये एक महत्त्वाचं असं छोटासा एक ट्विस्ट आहे. तो मग कोणता तर ही जी आहे ही स्टेट वाइज रिक्रुटमेंट आहे.
राज्यनिहाय म्हणजे काय, तुम्हाला जे 28 राज्य आहेत यापैकी कुठल्या तरी एकाच राज्याला अप्लाय करता येतं. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र, कर्नाटका, राजस्थान हे जेवढी राज्य आहेत यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं. पण त्या राज्याची जी ऑफिशियल लँग्वेज आहे, ऑफिशियल लँग्वेज, ही लँग्वेज तुम्हाला लिहिता बोलता वाचता आली पाहिजे. ही एकच कंडिशन आहे. तर महाराष्ट्राला जर तुम्ही अप्लाय करायचं ठरलं तर तुम्हाला मराठी लिहिता बोलता वाचता आली पाहिजे. तुम्हाला कर्नाटकला अप्लाय करायचं असेल तर कन्नडा तुम्हाला लिहिता बोलता वाचता आली पाहिजे. तुम्हाला राजस्थानला अप्लाय करायचं असेल तर हिंदी तुम्हाला आली पाहिजे. आणि एक महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या स्टेटला अप्लाय करता त्या स्टेटची जी ऑफिशियल लँग्वेज आहे, या ऑफिशियल लँग्वेज मध्ये पेपर येतो, याच्या सोबतच इंग्लिश मध्ये देखील पेपर येतो. 2 लँग्वेज मध्ये पेपर येतो. इंग्लिश अधिक त्या राज्याची, ज्या राज्याला अप्लाय केलाय त्या राज्याची ऑफिशियल लँग्वेज. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्राला अप्लाय केलं तर इंग्लिश बाय डिफॉल्ट असणार आहे, प्लस मराठीमध्ये देखील ते प्रश्न तुम्हाला दिसणार. अजून कुठलीच बँकिंगची परीक्षा नाही आहे जी मराठीमधून तुम्हाला ऑफिसर बनण्याची संधी देते. क्लेरिकलच्या सगळ्या परीक्षा मराठी अधिक इंग्लिशमध्ये होतात, पण अजून कुठलीही परीक्षा नाही जी ऑफिसर बनण्याची संधी तुम्हाला मराठीमधून देते. त्यामुळे बरीचशी मुलं बघा IBPS आजकाल बऱ्याचशा परीक्षा घेत आहे, ज्यामध्ये सरळ सेवा आली, शिक्षक भरती आली, भरपूर परीक्षा घेत आहे महाराष्ट्रामध्ये. बऱ्याच मुलांनी मराठीमधून IBPS पॅटर्नचा अभ्यास केला असेल, त्या मुलांनी देखील हा फॉर्म भरण्यास हरकत नाही असं मला तरी वाटतं. तर तुम्ही कुठून अप्लाय करणार, महाराष्ट्र, कर्नाटक की राजस्थान, जरा कमेंट करून मला सांगा. पण ठरवायच्या अगोदर महत्वाचे पॉइंट काही आहेत हे तुम्ही समजून घ्या. तर वॅकन्सीज किती आहेत बघा. राज्यनिहाय तुम्हाला अप्लाय करायचंय, तुम्ही एका वेळी फक्त एकाच राज्याला अप्लाय करू शकता. ऑफिसरला वेगळ्या राज्याला, क्लर्कला वेगळ्या राज्याला असं अप्लाय केलं तर चालेल, पण क्लर्कला एकाच वेळी 2 राज्याला अप्लाय करू शकत नाही. आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक ही आपली सरकारी ग्रामीण बँक आहे. तुमच्या आजूबाजूला अगोदर विदर्भ कोकण बँक दिसत असेल तर विदर्भ कोकण बँकेचं विलिनीकरण हे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये झालेलं आहे. याच्यामधल्या टोटल ज्या जागा आहेत ह्या फक्त 100 आहेत. महाराष्ट्राला किती आहेत, 100 आहेत. यामध्ये बघा सरकारी बँक असल्यामुळे सगळं रिझर्वेशन यामध्ये आहे. SC ST OBC EWS जनरल हे सगळं आहे. यामध्ये मराठा आरक्षण नाही, हे समजून घ्या. जर तुमच्याजवळ कुणबी प्रमाणपत्र असेल तर तुम्ही OBC मधून भरू शकता, पण त्यासाठी तुम्हाला OBC सर्टिफिकेट हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये बनवावं लागेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही EWS मध्ये असाल तर तुम्ही EWS मधून अप्लाय करू शकता, पण त्याला देखील तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट लागेल आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला ह्या वर्षी नवीन काढावं लागेल. आता तुमच्याजवळ नसेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. बाकी SC ST साठी जुनं देखील चालेल, पण मी हायली रिकमेंड करतो तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये हे तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. जेवढ्या लवकरात लवकर काढून घेता येईल तेवढ्या लवकरात लवकर काढून घ्या. इंटरव्ह्यूच्या वेळी हे दाखवावं लागतं. आता भरताना मात्र तुम्हाला याची काही आवश्यकता नाही. आता जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 100 वॅकन्सी येतात टोटल. कर्नाटकमध्ये बघितलं तर 800 वॅकन्सी येतात. 800. कर्नाटकमध्ये किती आहेत, 800 वॅकन्सी आहेत, समजून घ्या. त्यानंतर राजस्थानमध्ये 1725 वॅकन्सीज आहेत. या कसल्या वॅकन्सी बद्दल बोलतोय आपण, ऑफिस असिस्टंट ज्याला क्लर्क म्हणतो, याच्या या वॅकन्सीज आहेत. तर तुम्ही नेमकं कुठे अप्लाय करणार. जर तुम्ही ठरवलं राजस्थानला अप्लाय करायचं तर तुम्हाला हिंदी आली पाहिजे, ऑफिशियल लँग्वेज बऱ्यापैकी सगळ्यांना येते. त्यानंतर जर तुम्ही कर्नाटकला अप्लाय करायचं म्हटलं की तुम्हाला कन्नड आली पाहिजे. त्यामुळे जी मुलं आपल्या महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरवर राहतात, ज्यांना कन्नड थोडंफार जमतं, त्यांना इथं अप्लाय करायला हरकत नाही. आणि जर तुमची इच्छा असेल तुम्ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रातच राहावं तर महाराष्ट्रात तुम्हाला अप्लाय करायला पाहिजे. एक लक्षात घ्या, एका वेळी फक्त एका स्टेटला अप्लाय करू शकता. ऑफिसरला वेगळं स्टेट, क्लर्कला वेगळं स्टेट चालेल, पण ऑफिसरला एकच फॉर्म भरायचा आहे तो कुठल्या तरी एका स्टेटमधून, क्लर्कला एकच फॉर्म भरायचा तो देखील कुठल्या तरी एका स्टेटमधून. आता महत्वाचा प्रश्न पडतो की नेमकं मी अप्लाय कुठे करायचं. मला सर थोडंफार कन्नड समजतं, मग मी अप्लाय करू शकतो का. सर माझ्या घरातले कन्नड बोलतात पण मला येत नाही, मी आता अप्लाय करून नंतर शिकलं तर चालेल का. तर याचं उत्तर तुम्हाला या नोटिफिकेशन मध्येच मिळेल.
प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज काय सांगितलंय बघा, ही कोणासाठी आहे तर ऑफिसर स्केल 1 आणि ऑफिसर असिस्टंट म्हणजेच पीओ आणि क्लर्क साठी आहे, दोघांसाठी देखील आहे. तर ही जी आहे ही याला प्रोफिशियंट कधी कन्सिडर केलं जाईल, जर तुम्ही ही लोकल लँग्वेज 8वी किंवा त्याच्या वरच्या वर्गात हा तुमचा पेपर असेल तर तुमची ही लोकल लँग्वेज ची टेस्ट होणार नाही. 8वी नंतर सपोज तुमचा मराठी तर विषय असणार आहे, कन्नड असला, हिंदी असला तर त्या राज्याची तुम्हाला ही टेस्ट देण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर किंवा त्याचं एखादं सर्टिफिकेट असेल तुमच्याजवळ, ती लँग्वेज येते असं, ते देखील त्या स्कूलमधलं चालेल. ओके. त्यानंतर जर तुम्ही सिलेक्शनच्या नंतर सपोज सिलेक्शनच्या झालं तुमचं सिलेक्शन, तुम्ही कर्नाटकला अप्लाय केलं, सिलेक्शन झालं, पण तुम्हाला लिहिता बोलता वाचता येत नाही आहे, तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी दिला जातो. या 6 महिन्यात जॉईनिंगच्या नंतर, जॉईनिंगच्या तारखेच्या पुढे 6 महिने तुम्हाला दिले जातात. तुम्हाला ह्या तिन्ही गोष्टी अक्वायर करायच्या आहेत, लिहायला बोलायला वाचायला शिकायचं आहे. जर तरी देखील 6 महिन्याने तुम्हाला हे जमलं नाही तर मात्र तुम्हाला परत एकदा एक्सटेन्शन मिळू शकतं. हे एक्सटेन्शन कधी मिळतं, जो तुमचा प्रोबेशन कालावधी आहे ह्या प्रोबेशन पिरियडसाठीच तुम्हाला मिळतो. क्लेरिकलला 6 महिन्याचा प्रोबेशन पिरियड आहे जो एक्सटेंड होऊ शकतो. ऑफिसरला 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड आहे. सो ऑफिसर 2 वर्ष तुम्ही कन्नड शिकण्याचा प्रयत्न करू शकता. त्यामुळे कन्नड आता तुम्हाला थोडंफार येत असेल तरी मी म्हणेल तुम्ही बिनधास्त कर्नाटकला अप्लाय करा, कारण ह्या ज्या जागा आहेत 800 आणि महाराष्ट्राच्या 100 फार मोठा फरक आहे. बघा इथं फार मोठा फरक आहे. कर्नाटक, जर तुम्हाला शुअर शॉट सिलेक्शन पाहिजे असेल, ह्या वर्षी तुम्हाला बँकर बनायचं असेल तर कर्नाटक हा तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे. राजस्थान देखील आहे, पण राजस्थानपेक्षाही कमी कट ऑफ कर्नाटकचा लागणार. कन्नड कुणाला येत नाही, कोणी इकडे अप्लाय करत नाही, सिंपल आहे. त्यामुळे बिनधास्त तुम्ही कर्नाटकला अप्लाय करा जर तुम्हाला शुअर शॉट सिलेक्शन पाहिजे असेल तर. हे झालं असिस्टंटचं म्हणजे क्लेरिकलचं. आता स्केल 1 ऑफिसर म्हणजे पीओच्या वॅकन्सीज किती आहेत ह्या देखील ऑब्व्हियसली सेम मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कॅटेगरी वाईज असतात. महाराष्ट्रासाठी आहेत 100 जागा. त्यानंतर कर्नाटकसाठी आहेत 500 जागा. त्यानंतर राजस्थानसाठी आहेत 500 जागा. यूपी साठी आहेत 200 यूपी साठी देखील आहेत 500 जागा. 500 पेक्षा जास्त माझ्या मते आता आरआरबीने ठरवले काढायचं नाही, आय डोंट नो. पण 100 जागा म्हणजे महाराष्ट्रासाठी अगेन ऑफिसरला कमी आहे. जर तुम्हाला ऑफिसरला देखील शुअर शॉट सिलेक्शन पाहिजे असेल तुम्ही बिनधास्त कर्नाटकला अप्लाय करा. कन्नड जर तुम्हाला येत असेल 8वी किंवा त्याच्यानंतर कन्नड तुम्ही शिकला असाल, बिनधास्त तुम्ही कर्नाटकला अप्लाय करा. ऑफिसरची पोस्ट आहे, ऑफिसरची किती महिने तुम्हाला एक्सटेन्शन मिळणार, किती 6 महिने एक्सटेन्शन नाही, 6 नाही, 6 महिन्यात अक्वायर केली पाहिजे. त्याच्यानंतर पुढं तुमचं प्रोबेशन संपेपर्यंत एक्सटेन्शन परत 2-3दा मिळू शकतं. 2 वर्ष मिळतात हो तुम्हाला कन्नड शिकण्यासाठी, सफिशियंट आहे. सो शुअर शॉर्ट सिलेक्शनसाठी तुम्ही कर्नाटकला अप्लाय करा. SC कॅटेगरीच्या मुलांनी तर शुअर शॉट तुम्ही कर्नाटकला SC OBC ST असाल तर कर्नाटकला अप्लाय करा. खूप म्हणजे खूप कमी कट ऑफ लागतो. ओके. आणि आता तुमची कॅटेगरीचे जे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही कुठलंही काढलेलं असलं तर चालेल. तुम्ही महाराष्ट्रातून काढा, कर्नाटकमधून काढा, राजस्थान, UP, गुजरात कुठूनही काढा. तुम्ही फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये ते मिळवलं पाहिजे. बाकी तुमच्या कॅटेगरीमधूनच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. बाकी नंबर ऑफ वॅकन्सीज बघू नका. तुम्ही म्हणाल सर EWSला 10च आहेत, मी जनरलला भरतो. एक लक्षात घ्या, जनरलचा कट ऑफ हा कधीही EWS पेक्षा जादाच लागणार, कारण जनरल म्हणजे ओपन कॅटेगरी आहे जिथं सगळेजण कम्पीट करतात. एखाद्या EWSच्या मुलाने जनरलचा कट ऑफ क्लिअर केला तर तो जनरलमध्ये कन्सिडर केला जातो. एखाद्याच्या SCच्या मुलाने जनरलचा कट ऑफ क्लिअर केला तर तो जनरलमध्ये कन्सिडर केला जातो. त्यामुळं ह्या EWSच्या 10 अधिक ह्या 40 ह्या जागा 50 जागा तुम्हाला आहेत. तसंच SCला ह्या 15 अधिक 40 55 जागा तुम्हाला आहेत. ठीक आहे. सो आता तुमचा प्रश्न बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल, कोणत्या राज्याला तुम्हाला अप्लाय करायचं आहे. कोणत्या राज्यात तुम्ही अप्लाय करणार मला जर कमेंट करून नक्की आता सांगा. नाव महत्वाचं, एवढं सगळं का करायचं. पगार किती, तर ऑफिस असिस्टंटला पगार हा साधारण 45,000 पेक्षा जास्त प्रतिमाह
आणि ऑफिसरसाठी हा पगार साधारण 75,000 पेक्षा जास्त पर मंथ प्रतिमाहा आहे. सो पगार तर भरपूर आहे. पोस्टिंग हे जनरली फक्त एवढंच आहे की रुरल एरियामध्ये पोस्टिंग होतं. आता काही बँका ह्या शहरी भागात असतात, जसं आपल्या कोल्हापूरमध्ये बँक आहे, त्यानंतर इचलकरंजीमध्ये, कबनूरमध्ये आहे, कुडाळमध्ये आहे, बऱ्याच ठिकाणी आहेत. महाराष्ट्र ग्रामीण म्हणजे जिथं विदर्भ कोण होती तिथं आता महाराष्ट्र ग्रामीण बँक होणार आहे. त्यामुळं पोस्टिंग एक रुरल एरियामध्ये राहतं. बाकी तुम्ही बघायला गेलात तर इथं ज्या आपल्या बाकीच्या बँका आहेत, सरकारी बँका, नॅशनलाइज बँका, त्याच्यापेक्षा वर्कलोड थोडासा कमी असतो. माझे जे बरेचसे स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडून मला चांगला फीडबॅक मिळालाय ग्रामीण बँकेबद्दल. त्यामुळं माझ्या मते बाकीच्या नॅशनलाइज बँकापेक्षा या ग्रामीण बँकाचं वर्क कल्चरचा विचार करता तुम्ही बिनधास्त इथं अप्लाय केलं पाहिजे. ग्रामीण भाग वगैरे या गोष्टीचा तुम्ही जास्त विचार करू नका. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूया. एज, क्लेरिकलचा एज हे मिनिमम 20 आणि मॅक्सिमम 28 आहे. 28 हे जनरल कॅटेगरीसाठी आहे. ओबीसीला 3 वर्षाने रिलॅक्सेशन म्हणजे 28 + 3 31 होतं. आणि SC ST साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन म्हणजेच 28 + 5 33 होतं. ऑफिसरसाठी स्केल 1 किंवा स्केल 2 किंवा स्केल 3 या तीनपैकी एकालाच तुम्ही अप्लाय करू शकता. स्केल 1 ला मिनिमम 18 आणि जास्तीत जास्त 30. इथं बघा हे महत्वाचं आहे. बरेच स्टुडंटला गेल्या वेळी काही फॉर्म भरताना आलं ज्यांचं वय 20-21 पूर्ण नव्हतं त्यांना. सो त्यांनाही कमी वयामध्ये अपॉर्च्युनिटी आहे ऑफिसर बनण्याची. काही मुलांचं लवकर 19-20व्या वर्षी ग्रॅज्युएशन होतं. त्यांना ही सुवर्ण संधी आहे. त्यांनी तर हा फॉर्म भरायला अजिबात विसरू नका जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर. स्केल 2 ला 21 ते 32 आहे आणि स्केल 3 ला 21 ते 40 आहे. जर तुम्हाला कॅटेगरी मधलं काढायचं असेल ओबीसी साठी +3 करा, SC ST साठी +5 करा. लक्षात आलं? ठीक आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, कुठलीही डिग्री चालते, कोणतीही डिग्री चालते, पर्सेंटेजची अट नाही. BCom, BSc, इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, कुठलीही डिग्री चालते, काही फरक पडत नाही. एक्सपिरियन्स मात्र ऑफिसरच्या कुठल्या पोस्टला लागतो तर स्केल 2 आणि स्केल 3 ला लागतो. स्केल 1 ला फ्रेशर अप्लाय करू शकतात, म्हणजे याला सगळेजण अप्लाय करू शकतात. या पोस्टला आणि या पोस्टला सगळेजण अप्लाय करू शकतात. सॉरी, कुठे गेलं? क्लर्कला सगळेजण अप्लाय करू शकतात. बाकी स्केल 2 आणि 3 ला मात्र तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑफिसर म्हणून एखाद्या बँकेमध्ये किंवा कुठल्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये, कोऑपरेटिव्ह बँकेमधला देखील माझ्या मते चालून जाईल. फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच आहे ती, NBFC मधला देखील चालून जाईल. स्केल 3 साठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे बँकेमध्ये किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये सेम. आता या स्केल 2 साठी काही स्पेशालिस्ट ऑफिसरच्या जागा आहेत, त्यांच्यासाठी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स सफिशियंट आहे. डिटेल्स तुम्हाला PDF मध्ये बघायला मिळतील. फी किती आहे? फॉर्म भरण्यासाठी फी तुम्हाला ऑफिसरसाठी आणि ऑफिस असिस्टंटसाठी समान आहे, सेम आहे. जर तुम्ही SC ST किंवा पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट असाल तर 175, आणि जर तुम्ही बाकीच्या कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल तर 850 रुपये. 175 कोणाला? फक्त SC ST आणि पर्सन विथ डिसेबिलिटीला. एक सर्व्हिसमॅनला देखील 175 रुपये आहे. एक सर्व्हिसमॅनला देखील यामध्ये वेगळं आरक्षण आहे. त्यामुळे तुमच्यापैकी जर कोण ओळखीचे एक सर्व्हिसमॅन असतील त्यांना फॉर्म भरा, त्यांना वेगळी कॅटेगरी आहे. तुम्हाला मगाशी ते दिसलं असेल त्यामध्ये. त्यानंतर हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे. त्याची लिंक जी आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन जाईल. प्लस आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक देखील मी तुम्हाला देईल, तिथं देखील तुम्हाला हे मिळून जाईल. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन. प्रिलिम हे स्ट्रक्चर प्रिलिमचं स्केल 1 साठी ऑफिसर आणि PO साठी, PO आणि क्लर्क साठी सेम आहे. स्केल 2-3 साठी प्रिलिम नाही. स्केल 2-3 साठी प्रिलिम नाही. कुणासाठी आहे? फक्त PO आणि क्लर्कला. तर याच्यामध्ये बघा सगळ्यात सरप्राइजिंग पॅटर्न तुम्हाला असणार आहे, कारण यामध्ये पूर्व परीक्षेमध्ये इंग्लिश हा विषयच नाही. फक्त 2च विषय, एक म्हणजे रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी आणि दुसरा म्हणजे न्यूमेरिकल ॲबिलिटी, ज्याला आपण गणित, अंकगणित असं म्हणतो. तर याला सेक्शनल टाइम असतो. 40 प्रश्न 40 मार्क, दुसऱ्याला देखील सेम, असे टोटल 80 प्रश्न 80 मार्कला, आणि याला 25 मिनिट आणि या सेक्शनला 20 मिनिट,
असे 45 मिनिटांमध्ये तुम्हाला 80 प्रश्न सोडवायचे असतात. निगेटिव्ह मार्किंग असतं 1/4 म्हणजे 0.25 तुमचे जर अटेम्प्ट केला आणि चुकला तर मायनस होणार. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स आहेत म्हणजे तुम्हाला सेक्शनल कट ऑफ पण क्लिअर करायचं आहे दोन्ही सेक्शनचा आणि ओव्हरऑल कट ऑफ देखील क्लिअर करायचं आहे. आणि लँग्वेज जी असणार आहे 2 लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर दिसणार. एक इंग्लिश तुमची बाय डिफॉल्ट असेल, त्याच्यासोबत ज्या राज्याला तुम्ही अप्लाय केलाय त्या राज्याची लोकल लँग्वेज म्हणजे मराठी असेल महाराष्ट्रामध्ये तर मराठीमध्ये तुम्हाला हा पेपर दिसून येईल. त्यानंतर मेन्स, इथं देखील मजा आहे. मेन्स जे आहे याचं स्ट्रक्चर हे स्केल 1 to साठी सेम आहे. स्केल 1 to 3 ऑलमोस्ट सगळ्यांसाठी सेम. यामध्ये काय आहे बघा, तर यामध्ये रिझनिंग बुद्धिमत्ताच असणे जो पूर्व परीक्षेला होता 40 प्रश्न 50 मार्क 30 मिनिट वेळ असतो. पुढचा सेक्शन सुरू होतो कम्प्युटरचा. बेसिक MSCIT लेवलचं कम्प्युटर असतं. कम्प्युटरसाठी वेगळा असं काही करायची गरज नाही. MSCIT तुम्ही केलं असेल सफिशियंट आहे किंवा CCC पण सफिशियंट आहे. 40 प्रश्न 20 मार्क आणि 15 मिनिट वेळ. जनरल अवेअरनेस स्केल 2 ला फायनान्शियल अवेअरनेस असतो. 40 प्रश्न 40 मार्क 15 मिनिट वेळ. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज आणि इथं बघा इथं हा काय दिलंय दुसरा पर्याय हिंदी लँग्वेज. याचा अर्थ काय 4A 4B तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी या दोनपैकी एक पेपर चूज करावा लागेल परीक्षा देताना. आता नाही, परीक्षा देताना तुम्ही आयदर इंग्लिश मधला पेपर देऊ शकता किंवा हिंदी मधला देऊ शकता. तिथं सिलेक्ट करावा लागतो आणि त्यातलेच तुम्हाला अटेम्प्ट करावे लागतात. सो इथं देखील जर तुमचं इंग्लिश वीक असेल बाकीचे सगळे तुम्ही मराठीमधून सोडवा, हा हिंदीमधून सोडवा, हिंदीचा अभ्यास करा. 40 प्रश्न 40 मार्क 30 मिनिट वेळ. त्यानंतर येतो न्यूमेरिकल अबिलिटी म्हणजे आपलं मॅथ्स 40 प्रश्न 50 मार्क 30 मिनिट वेळ. 2 तासाचा पेपर आहे. 200 मार्क्स 200 प्रश्न. निगेटिव्ह मार्किंग आहे, सेक्शनल कट ऑफ आहे, ओव्हरऑल कट ऑफ आहे. दोन्ही कट ऑफ तुम्हाला क्लिअर करावे लागतील जर तुम्हाला फायनल सिलेक्शन पाहिजे असेल तर. जे पूर्व परीक्षा पास होतील तेच मुख्यला येतील आणि जर तुम्ही ऑफिसरला अप्लाय केलं असेल तर मुख्य नंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल. ऑफिस असिस्टंटला इंटरव्ह्यू नाही, हे डोक्यामध्ये ठेवा. त्यानंतर स्केल 2 चा तुम्ही थोडंसं बघू शकता. इथं फायनान्शियल अवेअरनेस एवढंच फक्त वेगळं आहे, बाकी सगळं सेम आहे. त्यानंतर स्केल 3 चा देखील बघू शकता. स्केल 2 आणि 3 मध्ये कसं आहे की तुमची पूर्व परीक्षा नाही आहे, एक्सपिरियन्स मात्र लागतो. 1 किंवा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. डायरेक्ट तुम्ही या परीक्षेला जाणार आहे, डायरेक्ट या परीक्षेला जाणार. स्ट्रक्चर बघून घ्या. त्यानंतर एक्झाम सेंटर, परीक्षा कुठे होणार यासाठी आम्ही फार मोठा लढा दिला होता IBPS मध्ये रिफॉर्म करण्यासाठी आणि त्याचं कुठेतरी हे फलित झालेलं आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या कुठल्याही टीचरने मला मी एकटाच होतो, साथ दिली नाही. बाकी नॅशनल लेवलला खूप चांगले टीचर्स एकत्र आले होते आणि त्याच्यामुळं आमची एक मागणी होती की मुख्य परीक्षा सिंगल शिफ्टमध्ये व्हावी. ती मागणी फायनली मान्य केलेली आहे. पूर्व परीक्षेला तुम्ही बघाल कोल्हापूरला सेंटर आहे, मुख्य परीक्षेला देखील कोल्हापूरला सेंटर आहे. अगोदर हे नव्हतं. मुख्य परीक्षेचे सेंटर्स देखील वाढवलेले आहेत. त्यामुळं अप्लाय करताना तुम्हाला आठवणीने पूर्वला आणि मुख्यला कोल्हापूर सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही कोल्हापुरातून असाल तर, किंवा तुमच्या जवळचं सेंटर सिलेक्ट करायचं आहे. एक लक्षात घ्या, ज्या राज्याला तुम्ही अप्लाय करा त्याच राज्यामध्ये तुम्हाला एक्झाम द्यावी लागते. जर तुम्ही कर्नाटकमध्ये अप्लाय केला तर तुम्हाला कर्नाटकमधले एक्झाम सेंटर दिसतील. त्यामध्ये तुम्ही बेळगाव आपल्या जवळ आहे, बेळगावला तुम्ही आरामात जाऊ शकता. बेळगाव प्रिलिम आणि मेन्सला सिलेक्ट करा. ओके, 2 फॉर्म भरायचे आहेत हे विसरू नका. त्यानंतर अप्लाय करायच्या अगोदर काही डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवावे लागतील. पहिलं म्हणजे तुम्हाला फोटोग्राफची स्कॅन कॉपी करावी लागेल. स्कॅन कसं करायचं, फोटो काढून स्कॅन करायचं. त्याची इमेज साईज जी आहे ती मात्र तुम्हाला ऍडजस्ट करावी लागेल. ऑनलाईन तुम्ही ती करू शकता. सिग्नेचर हा क्लिअर असला पाहिजे. जर तुमचा सिग्नेचर, बरेच जण काय करतात सिग्नेचर एकदम क्लिअर करत नाही, अस्पष्ट असतं, त्यांना पेपर द्यायला अलाउ केलं जात नाही. त्यामुळे सिग्नेचर व्यवस्थित स्कॅन केली आहे का बघा. त्यानंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन, डाव्या हाताचा अंगठा. त्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन. हँड रिटन डिक्लेरेशनचा फॉर्मॅट SBI पेक्षा वेगळा आहे, बघून घ्या. हे तुम्हाला आपल्या व्हाईट पेपरवर हे लिहायचं आहे. इथं तुमचं नाव टाकायचं काय असेल ते आणि लिहून तुम्हाला स्कॅन करून सबमिट करायचं. त्याचबरोबर 10वीचं सर्टिफिकेट हे देखील तुम्हाला यावेळी अपलोड करायचं आहे. हे देखील स्कॅन करून PDFच्या फॉर्मॅटमध्ये कॅम स्कॅनर मधून वगैरे तुम्ही स्कॅन करून करू शकता. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी,
जर तुम्ही पर्सन विथ डिसेबिलिटी असाल तरच तुम्हाला हे लागू पडतं, किंवा तुमचं जे कार्ड आहे त्याची देखील स्कॅन केलेली इमेज तुम्हाला अपलोड करावी लागते. फक्त पर्सन विथ डिसेबिलिटीसाठी आहे, बाकी कोणासाठी नाही. बाकी अजून एक चेंज झाला आहे, तो पर्सन विथ डिसेबिलिटीसाठी आहे. जो स्क्राईब घेऊन जातात पर्सन विथ डिसेबिलिटी, त्यांना ग्रॅज्युएशन याला जर क्वालिफिकेशन आहे या एक्झामला, तर 12वी किंवा फर्स्ट इयरच्याच मुलाला स्क्राईब म्हणून घेऊन जाता येईल. SSCने तर स्क्राईब स्वतः प्रोव्हाइड करत आहे. IBPS मात्र तुम्ही घेऊन येऊ शकता, पण तो मुलगा 12वी मधला किंवा फर्स्ट इयरचा असला पाहिजे. त्यासाठी कॉलेजचं त्याचा ID प्लस 10वीचं सर्टिफिकेट दाखवायला सांगितलेलं आहे. ओके, सो हे काही चेंजेस आहेत, हे लक्षात ठेवा. हे पर्सन विथ डिसेबिलिटी तुम्ही नसाल तर तुम्ही हा पार्ट स्किप केला तरी चालेल. आता महत्त्वाचे काही प्रश्न, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स. कोणत्या राज्यातून अप्लाय करावे आणि दुसऱ्या राज्यातून आपल्या राज्यात ट्रान्सफर मिळवता येते का? कोणत्या राज्यात अप्लाय करावे हे तर क्लिअर झालेलं आहे तुम्हाला. कर्नाटक माझ्यासाठी तर एकदम सेफ ऑप्शन असणार आहे. जर कन्नड तुम्हाला थोडंफार येत असेल तर, नाही आलं तरी तुम्ही शिकण्याची तुमची तयारी असेल, बिनधास्त तुम्ही अप्लाय करा. दुसऱ्या राज्यातून आपल्या राज्यात ट्रान्सफर होते का? बऱ्याच मुलांनी मला हा प्रश्न विचारला. तर दुसऱ्या राज्यामधून तुमच्या राज्यामध्ये ट्रान्सफर होणार नाही. जर तुम्ही ऑफिसर म्हणून गेला, तिथं ऑफिसर म्हणून 2-3 वर्ष तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, त्याच्यानंतर 2 वर्षाच्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर सर्कल बेस्ड ऑफिसर किंवा लोकल एरिया ऑफिसर जो असतो LBO, त्याला तुम्ही अप्लाय करून मग तुमच्या राज्यामध्ये येऊ शकता. पण मात्र कमीत कमी 2 वर्ष तुम्हाला तिथे काढावे लागतील. सो क्लेरिकल नंतर देखील, क्लेरिकलला तर होणारच नाही, तुम्हाला ऑफिसर बनावं लागेल, तिथं 2 वर्षाचा एक्सपिरियन्स घ्यावा लागेल, मग त्या बेसिसवर तुम्हाला इकडे अप्लाय करावं लागेल. माझ्या मते एक बेरोजगार महाराष्ट्रीयन असण्यापेक्षा तुम्ही रोजगार असणारा कन्नडिगा किंवा राजस्थानी झालेलं बेटर राहील. आपलं तर कल्चर आपण विसरणार नाहीये, तिथं जरी गेलो तरी आपण महाराष्ट्राचं मूळ आहे ते काही विसरणार नाही. पण जॉबलेस राहण्यापेक्षा, बेरोजगार राहण्यापेक्षा हे चांगला पर्याय आहे. तर दुसरा प्रश्न असतो मुलांचा, कास्ट EWS सर्टिफिकेट आत्ताच माझ्याजवळ नाही आहे किंवा OBC सर्टिफिकेट माझ्याजवळ आता नाही आहे, तर काय करू? तर तुम्हाला मिळतं का हे अगोदर चेक करा. मिळत असेल तर तुम्ही याच तुमच्या कॅटेगरीमधून अप्लाय करा. OBC सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅटमध्ये, EWS सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅटमध्ये तुम्ही मिळवा आणि त्याला अप्लाय करा. फॉर्म करताना मिस्टेक झाली तर तुम्हाला एडिट विंडो मिळतो, 200 रुपये त्याची फी असते. हे एडिट विंडो नंतर फॉर्म भरण्याच्या तारखेच्या नंतर ओपन होतो. या 200 रुपये फी भरून तुम्ही बदल करू शकता. त्यानंतर पेमेंट फेल्युअर, फॉर्म भरल्यानंतर बघा, सगळ्यात शेवटी फॉर्म भरताना काही होतं काही वेळा की जर तुम्ही गुगल पे वापरला तर पैसे कट होतात पण पेमेंट होत नाही. मग हे ओळखायचं कसं आपलं पेमेंट झालं नाही तर? परत लॉग इन करायचं, परत एकदा लॉग इन करायचं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून. तिथं लॉग इन केल्यानंतर पेमेंट पेंडिंग दाखवलं तर समजायचं की आपलं पेमेंट झालं नाही. ऑलरेडी तर केलेलं आहे, ऑलरेडी तुमचे पैसे कट झालेले आहेत. मग अशा वेळी काय करायचं? घाबरायचं नाही, परत एकदा पेमेंट करायचं, दुसऱ्यांदा पेमेंट करायचं. जे पहिल्यांदा तुम्ही पेमेंट केलं आहात ते 4-5 दिवसामध्ये तुम्हाला रिटर्न मिळून जातील, रिव्हर्स होतील. एकदाच तुमची फी IBPS घेते, काळजी करू नका. त्यानंतर फॉर्म भरला पण मेल आला नाही, मेसेज आला नाही, असं देखील काही डाऊट्स असतात. बघा, तुम्ही परत एकदा लॉग इन करून बघा. पेमेंट सक्सेसवाला दाखवत असेल, पेमेंटचा ऑप्शन दाखवत नसेल तर समजून जा फॉर्म तुमचा फिल झालेला आहे. त्यामुळे मेल मेसेज नॉट रिसिव्ड यासाठी मला कोणी कॉल करू नका. स्पॅम मध्ये वगैरे चेक करा, थोड्या दिवसानंतर येऊन जाईल, कारण सगळ्यांना एकत्र पाठवायचं म्हणजे थोडासा वेळ लागू शकतो मेल रिसिव्ह होण्यासाठी. सिबिल स्कोर हा देखील एक महत्वाचा आहे, सेफ असला पाहिजे. जर तुम्ही लोन घेतलं असेल तरच तुमचा सिबिल स्कोर जनरेट होतो, अदरवाईज सिबिल स्कोर जनरेट होत नाही. यांना काही काळजी करण्याची गरज नाही. गुगल पे वर तुम्हाला सिबिल स्कोर तुमचा चेक करता येतो, तो तुम्ही चेक करा. जर लोन घेतलं असेल आणि हा खराब झाला असेल तर तो लोन सगळं तुम्ही परतफेड करा किंवा त्याचे हप्ते भरायला सुरुवात करा. सिबिल स्कोरचा एवढा प्रॉब्लेम येणार नाही. काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. ओके, सो हे सगळे डाऊट्स मी आज घेतलेले आहेत. फार महत्वाची परीक्षा आहे ही ग्रामीण बँकेची, आणि कुठल्या राज्यातून अप्लाय करायचं हे देखील या महत्वाच्या या रिक्रुटमेंटमध्ये तुम्हाला ठरवावं लागणार आहे. महत्वाचा डिसिजन तुमच्या लाईफमधला घ्यावा लागणार आहे. तुम्हाला या डिसिजन घेण्यामध्ये माझी काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला टेलिग्रामवर मेसेज करू शकता किंवा माझा नंबर ज्यांच्याजवळ आहे त्यांनी मला कॉल करा किंवा इथं कमेंट सेक्शनमध्ये
कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला डाऊट विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कृपया सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.